बातमी आहे आळेफाटा येथून। जुन्नर तालुक्यातील आळे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान उद्या मंगळवार दिनांक 21 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे। पाहुयात या बाबत श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गिरीश कोकणे यांनी या सोहळ्याची दिलेली माहिती। आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी रामदास सांगळे, विभागीय संपादक आळेफाटा। श्री क्षेत्र रेडा समाधी ते पंढरपूर पायदिंडी पालखी सोहळा श्री क्षेत्र आळे येथून ठिकाणी प्रस्थान होत आहे। प्रस्थानाचा मार्ग श्री क्षेत्र आळे, बेल्हा, मंगरुळ पारगाव ते शिरूर, शिरूर ते निमुणेहून इनमगाव मार्गे दौंड ते काष्टी मार्गे दौंड आणि दौंड मार्गावरून इंदापूर आपला भिगवण आणि भिगवण मार्गे पळसदेव या ठिकाणी 2 मुक्काम, तदनंतर इंदापूर टेंभुर्णी मार्गे पंढरपूर असा हा पायदिंडी सोहळ्याचा मार्ग आहे। तरी सर्व भाविकांनी या पायदिंडी पालखी सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहानं सहभागी व्हावं अशी आम्ही ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि पायदिंडी सोहळा समितीच्या वतीनं सर्व वारकरी मंडळींना आवाहन करीत आहोत। नमस्कार। येवणिया उतरले आळियाच्या बळी, पशुतये स्थानी शांत झाला या उक्तीप्रमाणे आपल्या रेडा समाधी मंदिर या ठिकाणाहून उद्या पालखीचं प्रस्थान अगदी थाटामाटात आणि उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात होत आहे। खरं पाहिलं तर या निमित्तानं आपला आवाज या चॅनलच्या मार्फत आम्ही सर्व भक्तगणांना आव्हान करतो, उद्याच्या ह्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। खरं पाहिलं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ह्या 4ही भावंडांच्या स्वहस्ते ह्या समाधी संजीवन समाधी या ठिकाणी आहे। खरं पाहिलं तर जगातील पशुची एकमेव समाधी ही म्हणून आपल्या रेडा समाधी गणली जाते आणि याचे अगदी सर्व ग्रामस्थ मग त्यामध्ये सर्व ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोळवाडी सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व बार्शीकर मंडळी यांनी 2 वर्षानंतर म्हणजे करोना प्रादुर्भाव झाल्यानंतर 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर विठुरायाच्या चरणी आपण सर्व जाण्याची आस प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आयोजन ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोळवाडी व पायदिंडी सोहळा यांच्या वतीनं अगदी थाटामाटात झालेला आहे। ह्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ आणि सर्व भाविकांना विनंती करतो की उद्या ठीक दुपारी 2 वाजता रेडा समाधी मंदिर या ठिकाणावरून पंढरपूर जाण्यासाठी प्रस्थानाची तयारी अगदी यथोचित झालेली आहे। आपण सर्वांनी यावं ही विनंती करतो। रामकृष्ण।